आपल्या बछड्यांची वाढ चांगली करण्यासाठी आणि त्यांचं लवकर वाढ होऊन कुठलेही त्यांच्या वाढीमध्ये आपण बघतो मित्रांनो की आपल्या बरेचसे बछडे असतात जे गाई म्हशींचे बछडे असतात तर त्यांची वाढ होत नाही, त्यांची वाढ कमी होते आणि पोटात जास्त सुटतात ते. आणि पोटात जास्त सुटले की काय होतं की ते कुचमले जातात आणि लवकर त्यांची वाढ होत नाही. आणि कुचमल्यानंतर त्यांना ताकदही भरपूर लावावी लागते आणि आपण त्यांना दूध वगैरे पाजतो, दूध वगैरे पाजलेलं सुद्धा त्यांच्या अंगी लागत नाही. आता या माझ्या दोन्ही पण बछडे आहेत, यांची बघू शकता ग्रोथ कशी आहे एकदम. आता ही तुम्हाला सांगतो ही 25 ते 30 दिवसाची आहे आणि ही 1 महिन्याची आहे. अशा दोन्ही आपल्या बछड्या आहेत, चांगली ग्रोथ त्यांची आहे मित्रांनो. आणि वाढ कशी झालेली आहे बघू शकता. आता हे त्यांच्या वाढीसारख्या तुमच्याही गाई म्हशींच्या बछड्यांची वाढ चांगली व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर आज मी या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही केलं तर निश्चितच तुमच्या पण बछड्यांची वाढ चांगल्या पद्धतीने मित्रांनो होईल. तर इथं आता आपल्या दोन्ही बछड्या आहेत तर याचं होतं काय मित्रांनो, त्यांच्या पोटात सुटतात किंवा वाढ होत नाही. तर त्यांची वाढ न होण्याचं कारण असतं मित्रांनो काय, तर त्यांच्या पोटामध्ये असलेली जंत. आता या जंतांवरती उपचार खूप आहेत, सगळं आहे, उपचार खूप आहेत, सगळ्यांना माहिती सुद्धा आहेत. पण हे उपचार कधी केले पाहिजेत, कसे केले पाहिजेत हे कोणाला माहिती नाहीये. जर तुम्हाला अशी यांच्यासारखी वाढ जर तुमच्या सुद्धा बछड्यांची व्हावी वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो, तसंच दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो, पशुपालकांनो, आपल्या बछड्यांना व्याल्यानंतर, आपली गाय म्हैस व्याल्यानंतर जे पण हे अल्बोमार भेटतं, हे अल्बोमार हे त्यांच्यासाठी जंतावरचं टॉनिक असतं, जंतावरचं औषध असतं. तर हे अल्बोमार 7 दिवस झाल्यानंतर व्याल्यानंतर 7 दिवसांमध्ये हे नक्की द्यायचं मित्रांनो. पहिला डोस द्यायचा. हे 30 मिलीची बॉटल भेटते आणि 30 मिलीची बॉटल आपण त्यांना 10 मिली द्यायचं 1 किलो. माझ्याकडे 2 होत्या आणि 10 मिली द्यायचं असतं. आणि हे आता तुम्ही म्हणाल की 30 मिलीची बॉटल आहे आणि 10 मिली द्यायचं आणि राहिलेलं औषध काय करायचं. जर तुमच्याकडे 1 बछडे असेल तर याचा मित्रांनो डोस आहे तो एकदाच द्यायचा नसतो, त्याचं पण पिरियड्स आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिला डोस जो आहे आपल्या बछडीला तो व्याल्यानंतर ती 7 दिवसाची झाल्यानंतर पहिला डोस द्यायचा. व्याल्यानंतर ती 7 दिवसाची झाल्यानंतर पहिला डोस द्यायचा. त्यानंतर मित्रांनो दुसरा डोस देत असताना 21 दिवस ते 30 दिवस पहिला डोस मित्रांनो आपण द्यायचा कसा की 7 दिवस ते 15 दिवसांच्या आतमध्ये पहिला डोस द्यायचा. त्याच्यानंतर दुसरा डोस देत असताना याचा 10 मिलीचा आपण 21 दिवस ते 30 दिवस या अंतरामध्ये द्यायचा. त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा डोस आपण देत असताना तिला 45 ते 50 दिवस अशा या 3 डोसांमध्ये 10-10 मिली जर आपण दिलं तर आपल्या जनावरांची, आपल्या बछड्यांची वाढ इतकी छान होते आणि त्यांना जंत सुद्धा पोटात होत नाहीत. आजपर्यंत एक सुद्धा या दोघींना सुद्धा जंत झालेलं नाही. सगळं त्यांना सगळं पाजलेलं दूध त्यांच्या अंगी लागतं, सगळं दूध पचतं आणि त्यांचे भूक वाढलेले, हाडांची वाढ झालेली आहे. त्यामुळे ते भूक वाढले, जंत नसल्यामुळे ते खाऊन वगैरे धष्टपुष्ट दोन्ही रेड्या माझ्या चांगल्या आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर तुम्ही सुद्धा हे करायला विसरू नका. तुम्ही देताच, तुम्ही तुमच्या पशूंना जंताचे टॉनिक्स वगैरे देताच, पण त्याचे एक लिमिटेड पिरियड्स असतात. त्या कालावधीमध्ये जर दिले तरच ते इफेक्ट करतात मित्रांनो. जास्त जंत मोठे झाल्यानंतर किंवा त्यांचं वय वाढल्यानंतर जर आपण दिले तर ते तेवढे इफेक्ट करत नाहीत आपल्या बछड्यांवरती. त्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट सुद्धा मिळत नाही. तर तुम्ही अशा ह्या पद्धतीनं मी जसं सांगितलंय त्या पद्धतीनं जर वापरलं तर निश्चित तुम्हाला रिझल्ट मिळणार आणि तुमच्या बछड्या सुद्धा या माझ्या बछड्यांसारख्या चांगल्या दृष्टपुष्ट आणि चांगली ग्रोथ होणार आहे, चांगली वाढ होणार आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.